सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज माझा पूर्ण बिझी डे आहे. आता दुपारी मी सकाळी लवकर उठले कारण की एका फ्रेंडचं लग्न आहे. इथे जवळच आहे गौरी हॉलला. 12:30चं लग्न आहे, पण बुद्धी पण येणार होते आणि शॉपमध्ये खूप सारे क्लायंट्स होते. सो आम्ही आत्ता 1:40 होऊन गेले असेल. आम्ही आत्ता निघतो आहे आणि स्टे कंटिन्यू. आता माझं मेकअप वगैरे झालं आणि याचा शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबला पण टाकेल, गेट रेडी विथ मीचा. सो तुम्ही कंटिन्यू हा व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. गाईज माझं कधीच आवडून झालं, अर्धा तास झालं मी आवडून बसले. अजून पण माझ्या बहिणीचं आवडून नाही झालं आहे. तुझं ड्रेस घालण्यातच कन्फ्युज आहे ना. मला भूक लागली, आपण हे खाऊया. लग्न आहे आता, तुम्ही टाईम बघा काय झालं आहे. कधी जाणार लग्नाला? मला तर वाटतं ते लग्नाला नाही, आम्ही तिकडे जेवायला जाणार. तिथं आवरतच नाही, काय करणार. म्हणजे मी रेडी झालो आहे. मी म्हणजे ही, मला तर अर्धा तास झाला रेडी होऊन, त्याच्यामुळे काय विषय नाही. हां, तर मग आता आम्ही निघालो आहे. सो आम्ही निघालो तर पाऊस पण पडतो आहे. आता गाडीवरून आम्ही कसं जाणार आहे आम्हाला माहिती नाही. सो बघूया आता कंटिन्यू. मेमध्ये पण असाच पाऊस होता आणि जूनमध्ये पण असाच आहे सेम. काय ह्या पावसामध्ये कसं लग्नाला जायचं कळत नाही. बघा हिला खालचं पण पॅन्ट नको पॅन्ट. स्ट्रगल बघा, लग्नाला जायचा स्ट्रगल बघा. खूप पाऊस येतोय, पाऊस येतोय आणि अक्षयने लग्न पावसात घेतलं, त्याच्यामुळे आम्ही भिजतोय. आणि आता काय बोलणार अक्षयला सांगतो. ठीक आहे, आता काय पाऊस तर मे मध्ये पण पडलाय, त्याच्यामुळे जूनमध्ये लग्न घेतलं तर त्याचं काय त्यांना गिल्टी फील नाही होणार कारण की जूनमध्ये पाऊस पडतो. हां, ड्रायव्हिंग स्किल्स बघा गाईज. एका हाताने ड्रायव्हिंग करते. छत्री समोरचं काहीच दिसत नाहीये. छत्री पकड दिसतंय का तुला? मला काहीच दिसत नाही. आणि हा पाऊस, आम्ही कुठल्या पण हळदीला लग्नाला जायचं बोललं ना की हा पाऊस आलाच पाहिजे. तर एवढंच थांबलेला आणि ह्याला आत्ताच पडायचं होतं. पण आता मी पॉकेट देणार आणि मला नंतर क्लायंट पण आहे. सो म्हणून मी रेडी पण नाही झाली व्यवस्थित. एकदम नॉर्मल घरचे कपडे घालते. म्हणजे घरचे म्हणजे ठीक आहे, मी घरी असे कपडे घालते बघा. अरे नाही म्हणजे घरचे कपडे घालते, एकदम मावले कपडे नाही घालते ऍक्च्युली, कारण की ते प्रेस वगैरे करायला लागतात ना. सो मग जाऊया. एक कपडे नाही, हिने 10 कपडे घालून बघितले. घातल्यानंतर हिने कपडे ड्रेस डिसाईड केला. अक्षय छान दिसला तरी आपलं थोडंसं एक गाडी आहे. 10 कपडे घातल्यानंतर त्याला इस्त्री नव्हती म्हणून हिने हा ड्रेस घालून आले. बाकी काहीच कारण नाही. आणि माझे केस असे तोंडावर येतात आणि मी ते मागे नाही करू शकत आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हां, गेली मागे. कसं यार, अवघड आहे सगळं. ठीक आहे, पण मी छान दिसते ना. वाव, काय पण ही केस बघा कशी करतायत. थांब बघा हिला बघा पहिले. हिचं ना घरातून पण काय झालं नाही आणि इथे येऊन पण हिला मेकअपच करायचं. किती टाइम लागणार? काय 2 वाजले. आणि हा आहे लग्नाचा हॉल. थांबा, हॉलमध्ये लग्न घेतलं ते एक नशीब. जर लॉनमध्ये असतं तर मग वाट होती, कारण की आमच्या इथे पाऊस काय सुट. आमच्या इथे नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये पाऊस असा पडतो. त्याच्यामुळे कोणी दुःख वाटून घेणारच नाही. लग्न जमलं तर कॅन्सल पण करू शकत नाही. अगं बुड्डी छत्री काय सीधा तू पकड ना. सीधा माझा पण खराब होतोय. एक मी चप्पल शीतल, खरंच ग शीतल. काय अगं म्हणणं कसं एकदम कम्फर्टेबल. जाऊ द्या नंतर घालून दिसतोय पाय. कसं करायचं हेच आम्ही हॉलवरती. आणि अजून त्यांचा विधीच चालू आहे कारण यांच्या विधीला खूप टाइम लागतो. सो आम्ही ऑन टाइम म्हणजे अक्षता वगैरे पडले, हार वगैरे पण करतात पण त्यांची काहीतरी पूजा चालू आहे. माहिती नाही काय झालं. आम्ही इथे बसलो थोड्या वेळाने पॉकेट साठी. रिअल स्ट्रगल कसे चालू आहे ते तुम्हाला दाखवते. थांबा, झूम करते. म्हणजे एवढ्या पावसात पण मुलींना फोटो काढायचे किती शॉक्स आहेत यार. आणि आम्ही पण प्लॅन करतो की तिकडे फोटो काढायचा जायचा. लोक तिकडे फोटो काढायचे स्ट्रगल करतात आणि आम्ही फोटो तो हम निकालेंगे. बरे बारिश आहे, कुछ भी हो सकता, फोटो तो चाहिए. बघा तिथे पहिले 4 जण होते आणि आता बघा महिलाएं छुट्टी नहीं दे सकती, बारिश हो या कुछ भी. आणि त्यातली ही एक आहे. हिला पण फोटो काढायचे आणि त्यातले मी पण टॅप करते बघा. ब्युटी पार्लरचे टिप्स.
वाव व्हेरी नाईस. अशा टिप्ससाठी मला फॉलो करा आणि नंतर अनफॉलो करा. आता फायनली आम्ही त्यांना दिलेलं आहे सप्रेमेट वगैरे. म्हणजे गिफ्ट नव्हतं घेतलेलं, आम्ही पॉकेट घेतलेलं कारण की आम्हाला घरातून निघायला खूप लेट झाला. तर आम्ही घरात जे पॉकेट होतं ते घेतलं आणि त्यात पैसे टाकून देऊन आलो. अजून पण वधूचं आवरून नाही झालं, म्हणजे नवरीचं आवरून नाही झालं आहे. मग आम्ही फक्त नवऱ्याला गिफ्ट दिला आणि निघालो कारण की आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. दुसरीकडे हळदी आहे, ती पण अटेंड करायची आणि तिकडे बांगड्या भरायला पण जायचं. स्वतः आम्ही निघालो आहे. सो लेट्स कंटिन्यू. आज फुल डे लग्नामध्ये आणि हळदीमध्ये जाणार आहे. सो गाईज आता आम्ही हळदीच्या लोकेशनवरती पोहोचलो. म्हणजे ते आमच्या इथून जवळच आहे, लग्नसुद्धा जवळच होतं. आता इथे बांगडा भरायचा प्रॉब्लेम बोलते प्रॉब्लेम काहीच नाही आहे. बांगडा इथे मजे ले रे इथे बांगडा भरायचा प्रोग्राम आहे. स्वतः आम्ही मम्मीची वाट बघतोय आणि मम्मी आली की आम्ही आतमध्ये जाऊ. ये आणि लिफ्ट इन्व्हर्टरवर चाललंय तर मम्मीचं तोंड बघा दम भरलाय तिचा. बांगडा भरायचा प्रोग्राम चालू झाला आहे गाईस. प्राची, शीतल, बांगडा भरलात बघा. मम्मी हात दाखव. तुझा भी हात दाखव. आता भरलेलं आहे सगळ्यांनी. मम्मीचा पण दाखव. हिरव्या बांगड्या. आता माझं का? आता माझं 22 हळदीच्या आम्ही बांगड्या भरल्या आणि पहिल्यांदाच मी एवढ्या बांगड्या भरल्या. छान वाटतं. डायरेक्ट शॉपवर गेलो. चलो आम्ही घर पे जाते. फ्रेश होऊन परत आपल्याला हळदीला. सो आता आम्ही हळदीसाठी रेडी झालोय आणि निघालोय. आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर घातलेत कारण की आता येल्लो कलर घालून वैताग आला खूप जणांच्या हळदी आहेत. सो आता मी व्हाईट घातलं, हिने पर्पल घातलं, फक्त मम्मीने येल्लो घातले कारण की तिला ती साडी खूप आवडते. सो ठीक आहे, आता आपण बघूया हळदीमध्ये. आता पाऊस थोडा थांबलाय आणि ह्या बघा माझा माग हिने घालून टाकला बांगडा.
हे लग्न आणि हळदी करून ना नुसतं जमलिंग झालं. ठीक आहे, आम्ही आता हळदीवरून आलोय आणि तिकडे ना चिकन होतं मस्तपैकी, चिकन सुक्का वगैरे मस्त खाल्लं. आता ना आम्हाला आईस्क्रीम खायची क्रेविंग झाली म्हणून आम्ही प्रथमला बोलवून घेतलंय. सो आता आम्ही पटकन चाललोय आईस्क्रीम खायला. मी पण आमच्यासोबत खावा आईस्क्रीम. कुठली चाललंय? ब्रूजवासीची आईस्क्रीम खायला चाललो आहे. टाळा ना एवढं काय मग नको येऊ. कोण आहे मागे काय बघायचं? कारण अगं बघितलं त्याची मर्जी, तुला काय करायचं आहे? मग ब्लॉग चालू केला की तिकडे बघायचं काय कारण आहे? बघितलं नाही ब्लॉग चालू मग नाही तर सांग ना. मला तू सेट करते तू असं असं. ठीक आहे, आम्ही आता ही आईस्क्रीम खायला आलोय ब्रूजवासीची. तुम्ही पण या. हे बघ, बघितलं का? बघितलं? ठीक आहे. नाही भेटलं तरी चालेल. सो गाईज आता आम्ही आईस्क्रीम खाऊन आलोय आणि आता हा ब्लॉग मी इथेच स्पेंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. हां, आता तुझा भेटूया इथे.